येत्या 11 जानेवारीला ठाकरे बंधूंची शिवतीर्थावर जाहीर सभा, प्रचार सभेचा टीझर समोर. अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश. प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि गणेश नाईकांच्या उपस्थितीत काँग्रेसला खिंडार. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जनतेचा रोष होता, तर मग भाजपत आयात उमेदवारांची गरज का पडली? आयारामांना घेऊन भाजपमधल्या निष्ठावंतांवर अन्याय केला. न्यूज 18 लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सुळेंची घणाघाती टीका. संयुक्त मुलाखतीतून सत्ताधाऱ्यांवर ठाकरे बंधूंचा हल्लाबोल. सत्ताधाऱ्यांच्या मालकांचा दिल्लीत बसून मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव. राज ठाकरेंचा घणाघात. भ्रष्टाचाराच्या गोष्टी देवेंद्र फडणवीसांनी करूच नयेत. अजित पवारांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे पुरावे देणार होतात, त्याचं काय झालं? राज ठाकरेंचा संयुक्त मुलाखतीमध्ये फडणवीसांवर निशाणा. फक्त सिनेमे बघायचे लोकांकरता तुम्ही कधी रस्त्यावर उतरले आहात का? शेलारांचा थेट सवाल. तर मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडू शकत नाही. ठाकरेंचा संयुक्त मुलाखतीवर आशिष शेलार यांची सडकून टीका. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची मुलुख मैदानी तोफ. नागपुरात धडाडणार. तर्री पोहा विथ देवाभाऊ या विशेष संवादात मुख्यमंत्री फडणवीसांची प्रकट मुलाखत. कौल हा भारतीय जनता पार्टीच्याच पदात टाकतील यात काही शंका नाही. एक दुसरा आणि अत्यंत महत्त्वाचा विषय की आपल्याला माहीत आहे की मध्यंतरीच्या काळामध्येच अंबरनाथ नगरपालिकेच्या आणि या नगरपालिकांच्या निवडणुकींमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीचे नगराध्यक्ष त्या ठिकाणी प्रचंड बहुमताने जिंकून आले, हे आपण सर्वांना माहीत आहे. आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि महाराष्ट्रामध्ये आदरणीय महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी यांच्या नेतृत्वामध्ये सबका साथ सबका विकास या तत्वांवरती प्रत्येक इथल्या असणाऱ्या नागरिकांना निवडणूक आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती त्यानंतरच्या काळामध्ये तिथला प्रत्येक प्रभाग आणि तिथले असणारी प्रत्येक विकासात्मक कामं ही मार्गी लागली पाहिजेत, त्या दृष्टिकोनातून सातत्याने प्रयत्न करणं हे भारतीय जनता पार्टीचं मूळ त्या ठिकाणी राहिलं. आणि त्याच दृष्टिकोनातून आज मला सांगायला आनंद होतो की 2 दिवसापासून या सगळ्या गोष्टीची चर्चा सुरू होती आणि म्हणून तिथले असणारे काँग्रेस पक्षातील सर्व नगरसेवक जे आहेत त्या नगरसेवकांनी भारतीय जनता पार्टीबरोबर राहण्याचा आणि भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला. आज त्यांचा प्रेसच्या समोर विधिवत आज प्रवेश नाईक साहेबांच्या उपस्थितीमध्ये आज होतो आहे. त्याबद्दल मी त्यांच्या सर्वांचं प्रदीप भाऊ पाटील हे त्यांचे गटनेते आहेत, ते आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या सर्व नगरसेवकांचं मी स्वागत करतो. द्या 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 अंबरनाथचे सर्व 12 नगरसेवक काँग्रेसचे भारतीय जनता पार्टीमध्ये या ठिकाणी प्रवेश करत आहेत. विपुल पाटील, दर्शना उमेश पाटील, कबीर नरेश गायकवाड, अर्चना चरण रसाळ, खूप अभिनंदन. तेजस्विनी मिलिंद पाटील, किरण बद्रीनाथ राठोड, खूप अभिनंदन. राहुल देवडे, विपुल प्रदीप पाटील, खूप अभिनंदन. शांताराम म्हात्रे, सौ धनलक्ष्मी जयशंकर, खूप अभिनंदन. हर्षदा पंकज पाटील, खूप अभिनंदन ताई. तसेच इतरही पदाधिकारी आणि कार्यकर्ते या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश करत आहेत. त्या सर्वांचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टी परिवारामध्ये हार्दिक स्वागत. माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब
आणि मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून माननीय अध्यक्ष रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वाखाली या सर्वांचा या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश होत आहे. सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत. असे अर्धे अर्धे इकडे सगळ्यांनी एक ग्रुप फोटो काढण्यासाठी इथे व्यासपीठावर उपस्थित कधी राहा. पुढे कधी पुढे महिला काही या ठिकाणी या. कधी पुढे भारतीय जनता पार्टीचा कधी बुक तिकडे समिती मध्ये तुम्ही मध्ये नाईक साहेबांचे हो द्या द्या नाईक साहेब द्या. अभिनंदन. धन्यवाद साहेब. आशीर्वाद राहू दे साहेब तुमचा. चला खूप खूप धन्यवाद सगळ्यांचं. खूप धन्यवाद सगळ्यांचं. हां धन्यवाद. हो अंबरनाथमधील नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झालेला आहे. काँग्रेसच्या 12 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. अंबरनाथमधील जे नवं समीकरण समोर आलेलं आहे त्यातली ही मोठी घडामोड आपण पाहतोय. नवी मुंबईतलीच ही मोठी घडामोड. दोन मोठ्या गोष्टी, नाईकांचा बालेकिल्ला आणि त्यामध्ये एकनाथ शिंदेंचा भव्य रोड शो सुरू आहे. तर दुसरीकडे नवी मुंबईमध्ये भाजपनं जाहीरनामा प्रसिद्ध केला आणि त्यासोबतच अंबरनाथमधील काँग्रेसच्या 12 नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश झाला आहे. महानगरपालिका ज्या आहेत 29 महानगरपालिकेच्या निवडणुका या 15 तारखेला होणार आहेत. आणि जसं देवेंद्रजी नेहमी सांगण्याचा प्रयत्न करतात की या सर्व महानगरपालिकेमध्ये आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वात आणि या देवेंद्रजी यांच्या नेतृत्वात सर्वच्या सर्व महानगरपालिकांमध्ये युतीचाच महापौर बसेल यात काही शंका नाही. चव्हाण सर, ज्यांनी पक्षप्रवेश केला भाजपमध्ये ते सर्व काँग्रेसच्या तिकिटावरती निवडून आले होते आणि अचानक आज ते भाजपमध्ये प्रवेश करते झालेले आहेत. जनतेने त्यांना काँग्रेसच्या तिकिटावर असतानाही निवडून दिलेलं आहे. दरम्यान एकनाथ शिंदे हे नवी मुंबईमध्ये प्रचार करतायत. त्यांच्या रॅलीला तिथे सुरुवात झालेली आहे. नवी मुंबईमध्ये एकनाथ शिंदे यांचा भव्य रोड शो सुरू आहे. गणेश नाईक यांच्या बालेकिल्ल्यामध्ये शिंदे यांचा हा रोड शो आहे. बेलापूरमध्ये शिंदेंची ही भव्य प्रचार रॅली. बेलापूर ते वाशी दरम्यान ही प्रचार रॅली असणार. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेंच्या शिवसेनेनं जोरदार तयारी सुरू केलेली आहे. मागाठाणे येथील प्रभाग क्रमांक 5 मध्ये सौराष्ट्र समाज हॉलमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये मोठ्या संख्येनं शिवसैनिक उपस्थित होते. उदय सामंतांच्या उपस्थितीमध्ये पार पडलेल्या या बैठकीमध्ये त्यांनी विजयाचा विश्वास व्यक्त केलाय. त्याचबरोबर महापौर महायुतीचाच बनेल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला. उदय सामंत आपल्यासोबत आहे. नेमकं त्यांच्याशी आपण बातचीत करू. सर, काय सांगणार आहात? आज तुम्ही तुमच्या पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्याने कसा मार्ग? आज संध्याकाळनंतर मी स्वतः 5 प्रभागातल्या शिवसेना भाजपच्या पदाधिकारी बंधू भगिनींना भेटणार आहे. पण आज 2 प्रभाग जे झालेत आजच तुम्ही लिहून ठेवा. 4 नंबर प्रभागामधला नगरसेवक हा देखील महायुतीच्या शिवसेनेचा असेल. 5 नंबर प्रभागामधला देखील महायुतीचाच असेल. जिथं आता 26 नंबरमध्ये जातो आहे तिथं भाजपाचा म्हणजे महायुतीचा असेल. संपूर्ण वातावरण हे महायुतीचं आहे आणि 2/3 मेजॉरिटीनं महानगरपालिकेवर महायुतीची सत्ता येईल असं मुंबई महानगरपालिकेतलं चित्र आहे. सर, एक आपण जर पाहिलं तर ठाकरे बंधू प्रत्येक शाखेत भेट देत आहेत. तसेच तुम्ही सुद्धा देत आहेत. आता येता 11 तारखेला त्या ठाकरे यांचं सभा असणार, जाहीर सभा असणार आहे. नेमकं ते काय बोलणार आहे तेही सगळ्यांनी वाट असं विश्लेषण मी एवढंच करतो. ते ज्यावेळी दोघे येतात त्यावेळी 100 लोक असतात आणि एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता ज्यावेळी येतो तेव्हा 1000 लोक असतात. मग आता एकनाथ शिंदे साहेब येतील तेव्हा किती गर्दी असेल बघा. आज तुम्ही इकडे स्वतः आलेला आहात, तेजस्वी घोसाळकर आहात, अनेक तुम्ही वॉर्डात आता फिरणार आहात. नेमकं कशा पद्धतीने तुम्ही त्यांना मार्गदर्शन अजून करणार आहात? सगळे पदाधिकारी अनुभवी आहेत, त्यांना मार्गदर्शन करण्याची काहीच आवश्यकता नाही. शिवसेना, भाजप आणि रिपाई अतिशय एकत्र येऊन लढते. मुंबई महानगरपालिकेवर महायुतीचा भगवा फडकवायचा हे मिशन घेऊन अहोरात्र 24/7 आमचे सगळे पदाधिकारी काम करत आहेत. त्याच्यामुळे त्याचा आउटपुट हा 16 तारखेला पुन्हा एकदा सांगतो की 2/3 मेजॉरिटी ही शिवसेना, भाजप आणि रिपाईची असेल. महापौर कोणाचा असणार? महायुतीचा.
महायुतीमधलं कोण 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 पक्ष महायुतीचा. सर एक शेवटचा एक प्रश्न असा आहे वॉर्ड क्रमांक 52 नंबरमधनं बँड्राच्या येथील हुसेन खुराशी याच्यावरती प्रचारादरम्यान त्याच्यावरती चाकूने हल्ला झालेला आहे यावर कसं पाहता? नाही, मी स्वतः या संदर्भामध्ये सिनियर PIंशी आत्ता बोललो येताना वांद्रे पोलीस स्टेशनच्या. ते तिथे स्पॉटवर आहेत. ते महात्मा फुले रुग्णालयामध्ये ॲडमिट आहेत. त्यांची प्रकृती आता सुधारते, परंतु महायुतीचा उमेदवार तिथं निवडून येणार म्हणून हे फार मोठं षडयंत्र कोणीतरी केलेलं आहे आणि अशा पद्धतीची दादागिरी महायुतीचे कार्यकर्ते खपवून घेणार नाहीत. एखादी निवडणूक कार्यकर्त्याच्या किंवा उमेदवाराच्या जीवावर जर बेतणार असेल तर समोरच्यांचा पराभव हा अटळ आहे, हे या हल्ल्यातनं सिद्ध झालेलं आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट महेश वडेकर सह विजय वंजारा, न्यूज 18 लोकमत, मुंबई.